जालना जिले के जाफराबाद में पुलिस ने प्रतिबंधित गुटखा, पान मसाला और तंबाकू उत्पादों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 6,41,850 रुपए का अवैध माल जब्त किया है। पुलिस को सूचना मिली थी कि बैंक ऑफ महाराष्ट्र के पास स्थित एक दुकान में प्रतिबंधित तंबाकू उत्पादों का अवैध भंडारण किया गया है। छापेमारी के दौरान जाफरानी जर्दा, राजनिवास, विमल, हीरा, गोवा केसर युक्त और अन्य ब्रांड के गुटखा व पान मसाले बड़ी मात्रा में बरामद किए गए। 2 सरकारी पंचों की मौजूदगी में पंचनामा कर पूरा माल जब्त किया गया। पुलिस ने बताया कि आगे की कानूनी कार्रवाई के लिए जब्त सामग्री खाद्य एवं औषधि प्रशासन को सौंपी जाएगी। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक तेगवीर सिंह संधू के मार्गदर्शन में की गई। पुलिस ने साफ किया कि जिले में प्रतिबंधित तंबाकू उत्पादों की अवैध बिक्री के खिलाफ अभियान आगे भी लगातार जारी रहेगा। माननीय अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळे सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जाफराबाद येथील महाराष्ट्र बँके शेजारील गल्लीमध्ये एका गाळ्यामध्ये अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा त्याची साठवणूक केलेली आहे। त्यावरून त्यांच्या पथकातील प्रताप सुंदरडे आणि निखिल गायकवाड तसेच सदरची माहिती मिळताच माननीय DYSP सर नितीन कटेकर साहेब यांच्या पथकातील पोलीस स्टेशन भोकरदन येथील PSI सोनवणे व त्यांच्यासोबतील 2 अंमलदार व आमच्या पोलीस स्टेशनचे मी, आमचे PSI पठाडे, PSI पवार, पोलीस स्टेशनचे अंमलदार मस्के, संदीप भागिले, संदीप गवई असे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेजवळ शटर उघडून त्यामध्ये मुद्देमालाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रीमियम Z1 जाफरानी जर्दा, प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा 1000 गुटखा, V1 तंबाखू, केशरयुक्त विमल पान मसाला, केशरयुक्त विमल पान मसाला, हिरा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 6,41,850 रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणून शासकीय पंचासमक्ष त्याची मोजणी करून जप्त करण्यात आलेला आहे। याबाबत अन्न आणि औषध प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला असून त्यांच्याकडून या मुद्देमालाची पडताळणी होऊन त्यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे।